पावसाअभावी सोलापूरमधील जलसाठ्यावर परिणाम आहे। अनेक तलाव बंधाऱ्यातील पाणी पातळीत घट आहे। हिप्परगा तलावातील पाणीसाठा देखील कमी आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापूर जिल्ह्यातील पावसाने ओढ दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तलाव असतील, बंधारे असतील, याची पाण्याची पातळी जी आहे ते घटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या सोलापूर जिल्ह्यातील हिप्परगा तलाव या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा हिप्परगा तलावाची देखील जी आहे ते पाण्याची पातळी खालावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूरच्या हिप्परगा तलावाच्या माध्यमातून जे आहे ते सोलापूर शहरातील काही भागात आणि त्याचबरोबर सोलापूर शहराच्या परिसरात असलेल्या 12 गावांना जे आहे ते या हिप्परगा तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र याच हिप्परगा तलावाची पाणी पातळी जी आहे ते खालावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जो आहे तो हा हिप्परगा तलाव जो आहे ते पावसामुळे ओव्हरफुल जो आहे तो झाला होता। मात्र याच हिप्परग्याची पाण्याची पातळी जी आहे ते खालावत असताना पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली, त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील जे आहे ते खोळंबल्या आहेत। त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न देखील जो आहे तो जनावरांचा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। त्यामुळे वरुण राजा कधी बरसतो याकडे सर्वांचे लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। त्यामुळे पाऊस लवकरात लवकर पडावा असं साकडं देखील जे आहे ते काही शेतकऱ्यांनी देवाकडे घातलेलं आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाऊस लवकर नाही पडला तर त्यामुळे पाण्याची टंचाई असेल, चाऱ्याची टंचाई असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात खोळंबतील। त्यामुळे पाऊस लवकरात लवकर पडावा असं साकडं जे आहे ते शेतकऱ्यांनी जे आहे ते देवाकडे घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।